आज आपण 747 पासून सुरुवात करत आहोत. आवडीच्या मते करीती भोजन भोग नारायण म्हणती केला. अवघा देव मने वेगळे हे काय, आतासाठी होय फोडू पाये. लाजे कमंडलो दरिता भोपाळ आणि कथी गळा प्रवरणीचा. शाला गडवे दातू द्रव्य इच्छा चिंती ते नश्वर बोलती अवघे सुख. तुका म्हणे तया देवा नाही भेटी ऐशे कल्प कोटी जन्म घेता. काही दांभिक लोक शब्दांचल करून मिष्टान्न भोजन करतात व हे सर्व त्या परमात्म्याने भोगले म्हणून मोकळे होतात. म्हणून मनुष्य भगवंत एकच आहे, सर्वत्र परमेश्वर भरला आहे असे मानतात व धनसंपत्तीसाठी एकमेकाची डोकी फोडायला उठतात. फाटकी कोदळी कमंडलू भोपळा इत्यादी हाती धरणारा त्यांना लाज वाटतो. हे विश्व नश्वर आहे म्हणून सांगतात, पण मनात मात्र शाल चांदीचा गडवा धनाची अभिलाषा धरतात. तुको म्हणतात असे लोक कोट्यावधी जन्म घेतील पण त्यांना देव कधीच भेटणार नाही. मनविता हरिदास कारे नाही लाज दिनाशी महाराज मनशी हिना. कायाशे पोटन भरेशे झाले घालवीशी कुले सभे माझी. तुका मने पोटे केले विटंबाना दीन झाला जना किंवा बाकी. अरे मूर्खा चांडाळा माणसा, भक्ती न करता स्वतःला हरिभक्त म्हणून घेतोस आणि इंद्रियधीन झालेल्या पोटासाठी लोकांना महाराज म्हणतोस. तुला काय उदरनिर्वाहाची चिंता लागली की काय म्हणून तू विषयी लोकांमध्ये कुले हलवितोस. तुको म्हणतात हा मूर्ख पोटासाठी लाचार होऊन लोकांची विनवणी करू लागला. रिद्धी सिद्धी दाशी कामधेनु गरी परी नाही बाकरी बक्षावया. बोले लोडे बलिस्ते पलंग सुपती परी नाही लंगोटी नेसावया. पुराल तरी अम्मा वैकुंठीचा वास परी नाही सारास ठाव कोठे. तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे परी नाही कोणाचे उणे पुरे. आम्हा भक्ता घरी रिद्धी सिद्धी पाणी भरतात, कामधेनु दारात बांधली, पण या मोहातून सुटल्यामुळे व उदास वृत्तीने राहिल्यामुळे एक वेळ भाकरीही खावयास मिळत नाही. घरी गाध्या लोड तक्क्या भरजरी वस्त्रे आहेत, पण आम्हाला नेसावयास लंगोटी नाही. आमचे पारमार्थिक घर वैकुंठ आहे, पण आता राहावयास ठाव ठिकाण नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्त त्रिलोक्याचे राजे आहोत, पण कोणाच्या बरे वाईटाशी आमचा काळी मात्र संबंध नाही. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मिळवन बहु माझी. निरे कोणापाशी होय एक हृद तरी द्या रे मद दुर्बळाशी. आशा तृष्णा माया कालवनी दोन्ही दंभतो दुरुनी म्हणी दिसतसे. काम क्रोध लोभ शिनवी बहुत मिळवणी आत काळकुट. निंदा अहंकार द्वेष बहु फार माझीवरी धूर सारीला. तुका म्हणे तेथे काही हाता नये आयुष्य मोले जाय वायविन. कलियुगात ब्रह्मज्ञान सांगणारे भरपूर झाले, पण ते शाब्दिक ब्रह्मज्ञान आहे, त्यामध्ये भरपूर दोष आहेत. म्हणून तुकोबा खऱ्या ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेतलेला सिद्धीला म्हणतात मला तुमच्यामधील एक कणभर ब्रह्मज्ञान द्या. हे ब्रह्मज्ञान आशा तृष्णा यांनी भरलेले आहे, त्यामुळे त्यामध्ये दांभिकता आहे. या व्यतिरिक्त त्यावर काम क्रोधाधिकाचा प्रभाव पडलेला आहे. निंदा अहंकार द्वेष यांनी हे ते ब्रह्मज्ञान माखले आहे. तुकोबा म्हणतात अशा ब्रह्मज्ञानाने काही लाभ होत नाही, उलट आयुष्य वाया जाते. अवघ्या भूताचे केले संतपन अवघीच दान दिली भूमी. अवघची काळ दिन रात्र शुद्धी साधीला विधी पर्व काळ. अवघीच तीर्थे प्रत्येक केले याग अवघेची सांग झाले कर्म. अवघेचे फळ आले अम्मा हाता अवघेची अनंता समर्पिले. तुका म्हणे आता बोलो अबोलणे काया वाचा मने उरले नाही. आम्ही भक्तांनी सर्व भूतमात्रांना अन्न अर्पण केले आणि सर्व भूमी दान दिली आहे. रात्रंदिन आपले शरीर मन शुद्ध करून हे श्रेय साधले आहे.
सर्व तीर्थव्रत याग सर्व कर्मे सफल झाली आहेत. या सर्वाचे फळ हाती आले आणि ते आम्ही त्या अनंताला अर्पण केले. तुको म्हणतात परमार्थ सफल झाल्यामुळे आता मी काया वाचा मनाने आबोल झालो आहे. महुरायची फळे नाही आली काही गळती, पक्क दशे येती थोडी ना सहळी वेचेतो. विरळ पावे अवघड गोवे शेवटीचे, उचनीत परिवार देई धन्य ठाई चाकरे. जळके ते पावे आणि ऐशे क्षणी बहु थोडे, पावेल तो पैल थडी मनो गडी आपुला. तुका म्हणे उभाऱ्याने खरे कोण मानवी तसे. आंब्याच्या मोहराला सर्वाच्या सर्व फळे येत नाहीत, काही फळे गळून जातात. उरलेली सर्वच पिकत नाहीत, आडीमध्ये नासून जातात. त्याप्रमाणे भक्ती मार्गावर चालणारे भरपूर असतात, पण शेवटपर्यंत जाणारे काही थोडेच असतात. त्या भक्तीमध्येच उच्च व कनिष्ठ असे भाग असतात. ते आपापल्या भावाप्रमाणे देवाची चाकरी करीत असतात. चकाकती शस्त्रे घेऊन रणभूमीवर लढणारे सर्वच काही शूर योद्धे नसतात, काही थोडेच असतात. जो या भवनदीच्या पैलतीरी सुखरूप पोहोचेल तो आमचा भक्तमित्र आहे. तुको म्हणतात उठवळ भक्तीला कोणी खरे मानित नाही. उठवळ भक्तीला कोणी खरे मानित नाही. अवघा उपचार एक मनाची दातारा घ्यावी माझी सेवा दीन दुबळ्याची देवा. अवघी आता ठाव पायावरी जीवभाव चित्ताचे असन तुका करीतो कीर्तन. हे विठ्ठला तुझी पूजा करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही उपचार नाही, तेव्हा मी माझे मनत तुला अर्पण करीत आहे. माझ्यासारख्या दीनदुबळ्याची सेवा तू गोड मानून घे. तू सर्व जगाचा आधार आहेस, त्यामुळे तुझ्या चरणी माझा भक्तिभाव मी समर्पण केला आहे. तुकोबा आपल्या चित्ताचे आसन मांडून विठ्ठलाचे कीर्तन करीत आहेत. आली सलगी पायापाशी होईल तैशी करीन, अनेक आम्ही कोठे जावे येथे जीवे वेचलो. अवघा निरोपण भावाचे ठाव उरलाशे, तुम्ही मने पाळी लळे कृपाळू वे विठ्ठले. हे पांडुरंगा, मी तुझे लेकरू आहे म्हणून तुझ्याजवळ हक्काने हट्ट करीत आहे. आमचा जीव तरी येथेच आहे, आता आम्ही कोठे जावे. आमच्या मनातील गुज सांगण्यासाठी हीच एक हक्काची जागा आहे. तुको म्हणतात हे कृपाळू विठ्ठला, तू आता आमचे लाड पुरव. देह आणि देह हा संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान शुकरे. येणे नावे झाला मी माझाच झाडा, मोह नावे खोडा गर्भवास. ग्रह आणि वित्त स्वदेशा विटावे, इतर भेटावे श्वपदा झाडा. तुका म्हणे मी हे माझे नयोवाचे, येणे नावे साचे साधूजन. आपले शरीर आणि शरीर संबंधित याची निंदा करून कुत्र्या डुकराला वंदावी, तेव्हा समजावे की याचा मीपणाचा व्यास झालाय, नाहीतर गर्भवासाला सतत यावे लागले असते. घरदार धनद्रव्य सोडून अरण्यात झाडांना व प्राण्यांना भेटावे. तुकाराम महाराज म्हणतात मी माझे हे शब्द ज्याच्या मुखी येत नाहीत ते खरे साधूजन समजावे. देवाची ये माता घालून आभार, सांडी कलेवर ओवाळूनी. नाथीला हा द्वंद्व अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारी ओजे. करुणा वचने लावो एक सरे, नेदावे दुसरे आड येऊ. तुका म्हणे सांडी लटिक्याचा संग, आनंद तो मग प्रगटेल. परमेश्वराच्या शिरावर आपल्या जीवनाचा सर्व भार घालून आपला देहच त्याच्यावर ओवाळून टाकावा. या देहामुळे निर्माण होणारा देहाभिमान ह्या प्रापंचिक दुःखाचा कारण आहे, त्याचाच त्याग करावा. त्या परमेश्वराला करुणायुक्त वचनाने एकसारखे आळवावे, याशिवाय इतर कोणताच विचार करू नये. तुको म्हणतात हा खोटा देहाभिमान सोडून दिला तर परमानंद प्रगट होतो. देह नवे मी हे सारे, उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. पाळनाशी नाही चिंता ठावरिता देवाचा, तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेल. देहाभिमानाचा अहंकार नाहीसा झाल्यावर जीव विठ्ठल रूप होईल. म्हणून सर्व काळ विठ्ठलाचे चिंतन करा. तो विठ्ठल सर्वत्र भरून राहिला आहे, त्यामुळे आपल्या संरक्षणाची काळजी नको. तुको म्हणतात विठ्ठलाला आपला जीव अर्पण केला तर तोच अंतःकरणामध्ये प्रगट होईल.
पुरतोकमी सांगो किती धर्मनीती सकळा, अवघी आता एक ठाव शुद्ध भाव विठ्ठली, शराक्षराचा भाग करा लागे पंढरी, तुका म्हणे आगमीचे मथिले साचे नवनीत. मी सर्वांना थोडी थोडी आणि वेगवेगळी धर्मनीती कशी सांगणार. सर्वांनी विठ्ठलाच्या चरणी भक्तिभाव धरावा. शराशराचे सार तो विठ्ठल ज्या पंढरीस आहे तेथे सर्वजण जाऊ. तुकोबा म्हणतात, सर्व शास्त्रधारांना घुसळून एकच नवनीत निघाले, ते म्हणजे विठ्ठलाचे रूप होय. पुण्यविकराते मातेचे गमन, बाडी ऐशे धन विटाळतो, आत्महत्यार हा विषयाचा लोभी, म्हणावे ते नाभी करावी दंड, नागवला अल्प लोभाची साठे, घेऊन काच वटे परिस दिला, तुका म्हणे हात झाडिले परत्री, श्रमतोची स्तोत्री वेठी ठेवी केली. भक्तिमार्गाने शास्त्र पुराण पठनाने मिळालेले पुण्य जर धनाच्या अभिलाषेने विकले तर मातृगमनाचा दोष लागतो. प्रापंचिक वासनाने गुरफटलेला हा आत्महत्या करण्याप्रमाणे असतो. अशा मनुष्याला पाठीशी घालणाराही शिक्षेला पात्र ठरतो. आपल्या जवळच्या मौल्यवान परी देऊन काच विकत घेण्यासाठी महान चूक हे प्रपंचात गुरफटलेले लोक करीत असतात. तुकोबा म्हणतात, असे स्वर्गलोकी सुख भोगून आपल्या पुण्याचा संच संपविणारे शेवटी रिकामेच राहतात व निष्कारण कपटी होतात. अंतरीचे ध्यान मुख्य या नावे नाव पूजन, उपाधी ते अवघे पाप गोड निरसता संकल्प, आज्ञा पाळावी हा धर्म जाण ते हो जाना वर्म, तुका म्हणे वृत्ती अविट ते सहज स्थिती. भगवंताची खरी पूजा ही अंतकरणात केलेली मानस पूजा असते. उपाधी आणि सर्व पूजा साहित्याने केलेली पूजा पुण्य मिळवून देत नाही. शास्त्राधाराप्रमाणे वागणे हीच खरी भक्ती आहे. त्यामध्ये अंतकरणाची विलीनता असली पाहिजे. तुकोबा म्हणतात, मन प्रपंचापासून विरक्त होते हीच मनाची सहस्थिती आहे. मनाची अशी सहस्थिती झाली पाहिजे. मूळ कारण सत्ता नाही मिळत उचिता, गडे कासयाची सेवा सांग ब्रह्मांडाच्या जीवा, सागर सागरी सामावेशी कैची थोरी, तुका म्हणे भावी शरण मनविता बरवी. परमार्थ सफल होऊन जी परमेश्वराची कृपा मिळते, सत्ता मिळते, ती सहज साध्य नाही, मोठ्या कष्टाने मिळते. हे ब्रह्मांड दिशा, अशी सत्ता मला काय केल्याने मिळेल. समुद्र दुसऱ्या समुद्रात कसा सामावला जाईल, जीवाशिवाचे ऐक्य झाल्यावर माझ्या हातून तुझी सेवा कशी होईल. तुकोबा म्हणतात, म्हणून आम्हाला भक्तच राहू दे, म्हणजे मला तुझी सेवा करता येईल. बरवे नामावळी तुझी महादोषा होळी, झाले आम्हाशी जीवन धनीवरी ते हे सेवन, सोपे नाही गोड किती अमृताची वाढ, तुका म्हणे अच्युता अमुचा कल्पतरू दाता. आमच्या महादोषाची होळी करण्यासाठी तुझी नामभक्ती केली पाहिजे. ही नामभक्ती आम्हासाठी जीवन आहे. तृप्त होईपर्यंत तिचे अकंठ सेवन करावेसे वाटते. तुझे नाम सोपे आणि अमृतापेक्षाही गोड आहे. तुकोबा म्हणतात, हे अच्युता तू आमचा कल्पतरू दातार आहेस. तृष्णा काळी उदक भेटे पडे मिठी आपो आवडीची, ऐशी याचा होका संग जीवलग संताचा, मिष्टान्नाचा योग भुके म्हणता चुके पुरेशे, तुका म्हणे माते बाळ कळवळा भेटीचा. अतिशय तहान लागलेली असताना जर पाणी मिळाले तर ते आवडीने प्यायले जाते. संतजनाच्या सहवासाची आवड आहे, त्याला संताच्या भेटीने असाच आनंद होतो. भुकेने व्याकुळ झालेल्या जीवाला अन्न मिळाल्याने असाच आनंद होतो. तुकोबा म्हणतात, बालक व माता यांच्या भेटीतही अशाच प्रकारचा आनंद व कळवळा दिसून येतो. कुचराचे सर्वन गुणदोषावरी मन, असोनियान शे कथा मूर्ख आभागी तेथे, निरर्थक कारणे कान डोळे वेची वाणी, पापाचे सांगाती तोंडी ओढाळाचे माती, हिताची या नावे तो ओस पडिले देह भावे, फजित करुणी सोडी तुका म्हणे तुका करे बोडा बोडी. नास्तिकाचे मन हरिकथा श्रवण करतानाही वक्त्याचे गुणदोष शोधित असते. असे मूर्ख त्या ठिकाणी असून नसल्यासारखे असतात. त्याचे जीवनच निरर्थक असते, कारण त्याचे कान व डोळे जे ऐकते ते ऐकत नाहीत, पाहत नाहीत. त्याची संगत पापी लोकाची असल्यामुळे शेवटी हाती मातीच येते. ते देहबुद्धीला धरून राहिल्यामुळे सोयीतापासून वंचित राहिले आहेत.
तुकाराम महाराज म्हणतात, अशा नास्तिकाची शब्दाच्या धोंड्यातून फजिती होते. फजिती करून त्याची चांगली शेष्टी करतो. जगतारी आम्हा देव परी ते परी हे निंदित स्वभाव येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा नाही कोणी सका मानिरापराध परीखा उपक्रमे वदे तुका वर्माशी ते भेदे. हे विश्व आम्ही परमेश्वरी स्वरूप मानतो, पण नास्तिक लोकांचा धिक्कार करतो. कारण हे लोक काळाच्या आहारी जातात म्हणून यांचा कळवळा येतो. आमच्यासारख्या हरिभक्त सोडून यांचा दुसरा कोणी असू शकत नाही. तुकोबा म्हणतात, आम्ही चांगले उपदेशच त्यांना करतो, पण तो त्यांच्या मनाला टोचतो. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस पुढती चले चढते शेवन आगळे भक्ती भाग्य बळे निर्भरता उपजची नये संध्य चित्ताशी मुक्तिचारी दाशी हरिदासाच्या तुका मने मन पावनी विश्रांती त्रिविध नासती तापक्षय. ताळ व दिंडी गजरात हरिभक्ती करा हे भक्तीचे सोपे वर्म आम्हाला संतांनी सांगितले. अशा नामाच्या कीर्तनामुळे मिळणारे सुख समाधीच्या सुखापेक्षा मोठे असते. या कीर्तनातील ब्रह्मरस पुन्हा पुन्हा सेवन करण्यास मिळतो आणि भक्ती भाग्याने आम्ही समाधानी होतो. भक्ती फळाविषयी मनामध्ये शंका धरू नये, म्हणजे चारी मुक्ती हरिभक्ताच्या दाशी होतात. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या नाम संकीर्तनाने मला विसावा मिळतो आणि जीवनाचे त्रिविध ताप नष्ट होतात. गंगा न देखे विटाळ तेची रांजणीचे जळ अल्प महदानवे सरी विटाळ तो भेद दरी काय खंडिले भूमिका वर्णा पायरिका लोका तुका मने अंगी विन बीजे ज वेगळी वेगळे तो भिन्न. गंगेच्या वाहत्या पाण्याला विटाळ होत नाही, पण तेच पाणी रानात भरले की ते असामान्य व्यक्तीच्या स्पर्शाने विटाळले जाते. म्हणून जे मोठ्या प्रमाणात असते ते शुद्ध असते व कमी प्रमाणात असते ते विटाळलेले जाते. पृथ्वी तलावर निरनिराळ्या धर्माचे वर्णाचे वृत्तीचे लोक राहतात, पण त्यामुळे पृथ्वी भंगत नाही. तुकोबा म्हणतात, जोपर्यंत बीजाची आणि अग्नीची गाठ पडत नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्व असते. थोंकोन यामान दंभ करी तो कीर्तन झालो उदासीन देई एकावीन चाड नाही अर्थ अनर्था सारखा करून ठेविला पारका उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. मी मान सन्मान दंभ सोडून कीर्तन करतो. मी देहबुद्धी विषयी उदासीन झालो आणि परमेश्वराजवळ लीन झालो. धनद्रव्यांना मनामध्ये जागा ठेवली नाही. तुकोबा म्हणतात, कोणत्याही उपाधीशिवाय मी वेगळा सोवळा झालो आहे. देवावरील भार काढू नये काही परतान भुके आठवण गडे ते बरे चिंतन देखोनी निश्चिते तेची अंतर श्रीपते वैभव सकळ तुका मानी तो विटाळ. भक्तीने आपला भार देवावर टाकला तो कधी काढू नये. तहान भूक लागली असता विठ्ठलाचे चिंतन करावे. तहान भूक भागवितांनाही विठ्ठलाचे चिंतन करावे. भक्तीमध्ये चिंतनामध्ये निष्काळजी राहिल्यास देव विन्मुख होतो. तुकोबा म्हणतात, एका विठ्ठलाशिवाय विश्वातील सर्व वैभव मी तुच्छ मानतो. काय ह्यावे घ्यावे नित्य नित्य कोण गावे केले हरी कीर्तने वांज अंतरोनी जाते निध काम संसार अंतरे करकर तुका मने हिड ऐशे मानी तिथे लढ. या परमेश्वराची भक्ती करून याच्यापासून काय मिळणार? याचे नित्य गुणगान करून तरी काय मिळणार? त्याच्यापासून कृपा प्रसाद जर मिळणार नसेल तर याची भक्ती आम्ही का करावी? हरिकथा श्रवणाने प्रपंचिक मनुष्याचे झोप उडते, प्रपंच निरर्थक वाटू लागतो. तुकोबा म्हणतात, अशा विचाराचे लोक जनावरासारखे असतात, ढोंगी असतात. वंदे साक्षत्विने वाणी नारायणी मिश्रित न लगे काही ताच पावे जातो पावे पेरित भांडार त्या दात याचे मी कैसे ठाई साधावित गेला जातो तुका येथे एकाएकी तो. माझी वाणी नारायण नामाशी एकरूप झाली याची साक्ष माझे मन देते. येथे त्यासाठी कोणतीही परीक्षा द्यायला नको. माझा भक्तिभाव सहज रीतीने व्यक्त होत आहे.
हे सर्व वैभव त्या पांडुरंगाचे आहे, मी केवळ निमित्त मात्र आहे. तुकोबा प्रपंचिकांना परमात्म्याविषयी सतत सावध करीत राहतात. ऐशी जीवा नेकी विठ्ठल विठ्ठल का न गोकी, जेणे पाहिजे उद्धार तेथे राखावे अंतर, गुंफोने चावटी तेथे कोण लाभ पोटी, तुका म्हणे काळ देवावीन अमंगळ. ही जेव्हा चांगली असूनही ती विठ्ठल नामाचा जयघोष करीत नाही. ज्यामुळे आपल्या जीवाचा उद्धार होणार आहे त्या ठिकाणी आपले अंतकरण असावे. शाब्दिक जंजाळामुळे कोणताही लाभ होत नाही. तुको म्हणतात विठ्ठलाच्या चिंतनाशिवाय जाणारा काळ हा अपवित्र समजावा. साजे अलंकार तरी भोगिता व्रतार, व्याभिचारिता टाकम टीका उपास होती लोका, शत्रुत्वाची वाणी रूप मिरवे मांडणी, तुका म्हणे जिने शर्तीविन लाजिरवाने. भरतार जर चांगला असेल तर स्त्रीला सर्व साज शृंगार शोभतात. व्याभिचार करणाऱ्या स्त्रीने केलेला साज शृंगार उपासाला पात्र ठरतो. शौर्य रणांगणावर शोभून दिसते व रूप अलंकारांनी नटते खुलून दिसते. तुकाराम महाराज म्हणतात तसे माणसाचे जीवन हे तत्वानी नीती नियमांनी उंचावते शोभून दिसते. मानामान किती तुझा शुल्लक संपत्ती, दारे चाळवे बापुडे कोणी धरतील ते गोडी, रिद्धी सिद्धी देशी आम्ही चुंबळी नवे तैशी, तुका म्हणे ठाका ऐशे नागविले लोका. हे विठ्ठला, मान सन्मान व अपमान हे तुझ्यासाठी शुल्लक आहेत. ज्यांना विषयाची गोडी आहे, जे इंद्रियाधीन झाले आहे, त्यांनाच तुझी भुलविणारी माया दाखव. तू आम्हाला रिद्धी सिद्धीचे आमिष दाखवशील व त्यांना भुलवणारे भक्त आम्ही नाही. तुकोबा विठ्ठलाला म्हणतात, अरे ठका, असे तू किती लोकांना ठकविलेस. पाहतोशी काय आता पुढे करी पाय, वरी ठेवू दे मस्तक ठेलो जोडून हस्तक, बरवे करी सम नको भंगो देऊ प्रेम, तुका म्हणे चला पुढती समोर विठ्ठला. हे विठ्ठला, असा माझ्याकडे पाहतोस काय, तुझे पाय पुढे कर, मला त्यावर मस्तक ठेवू दे, दोन हात जोडू दे, एकसारखे पाय जोडून तुझे दर्शन दे, माझे तुझ्यावर प्रेम कमी होऊ देऊ नको. तुको म्हणतात चला आपण विठ्ठलाला सामोरे जाऊ. भक्तायशे जाण जे दे उदास, गेले आशा पास निवरुनी, विषय तो त्याचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे, तुका म्हणे सत्य वर्मा व्हावे साय, गातली अभय नरका जाणे. ज्यांचा दे अभिमान नाहीसा झालाय, ज्यांचे आशापास तुटून गेले आहेत, त्यांना भक्त म्हणावे. ज्यांच्या मनाचा विषयच नारायण झाला आहे, त्यांना जन धन माता पिता यांच्याविषयी आसक्ती राहत नाही. अशा भक्तांना तो संकटासमयी तारून नेतो, कोणतीच अडचण येऊ देत नाही. तुको म्हणतात मनुष्याने नेहमी सत्कर्माला सहाय्य करावे. जर सत्कर्मात अडथळे आणले तर नरकात जावे लागते. तोची ही शुल्लके सखी सहोदर नाही निरंतर ओळखितो, नारायण विश्वंभर विश्वपिता प्रमाण तो होता सकळ मिथ्या, रवी नुगवे तो दीपकाचे काज प्रकाशेते तेज सद लोपे, तुका म्हणे देह संबंध संचिते कारण निवृत्ते नारायणी. जोपर्यंत त्या विश्वंभराची ओळख होत नाही तोपर्यंत पत्नी मुले नातेवाईक आणि प्रपंच प्रिय वाटतो. नारायण हा विश्वाचा पालन करता आहे, तो विश्वाचा जनक आहे, तो सायभूत झाल्यावर इतराचे काम नाही. अंधारात दिवाचा प्रकाश सूर्य उगवल्यानंतर दिव्याचे काम नाही. तुकाराम महाराज म्हणतात देह पूर्व संचिताने प्राप्त होतो. नरदेहामध्ये नारायण भक्तीने मानवी जीवनाचे सार्थक होते. यज्ञभूताच्या पाळना भेद कार्यकारणा, पावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान, परी पडेले भागी फळ बीजाची अंगी, धन्य तोची जगी आधी अंत सांभाळी, आवश्यक तो शेवट येर अवघी खटपट, झालो जाणे वाट ऐसा विरळ एखादा, तुका होणे निराळा शर अक्षर वेगळा, पाये निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. यज्ञ यागामुळे प्रजनवृष्टी होते व सर्व भूतमात्राचे पालन होते. त्याप्रमाणे ब्रह्मस्थानी प्रस्थान करण्यासाठी हरिभक्ताची उपासना करावी लागते.
फळाची निर्मिती बीजापासून होते म्हणून फळ बीजामध्ये असते. त्याप्रमाणे विश्वाचे बीज असणारा तो भक्ताचा आधी अंती सांभाळत असतो. भक्तांना आधी अंती सांभाळत असतो. या परमार्थाची वाट चालणारा एकदाच विरळ आणि शेवट गोड होईल. इतर सर्व म्हणजे निष्कारण खटपट आहे. तुकोबा या सर्वाहून वेगळे आहेत. शराक्षराच्या पलीकडे गेले आहे. विठ्ठलाच्या कृपा प्रसादाने परमार्थाचे फळ चाखीत आहे. वेदपुरुष तरी नेती कवचन निवडून भिन्न दाखविले. तुझी वर्मे तुझी दावुनी अनंता होताशी नेनता कोण्या पुण्ये. यज्ञाचा भोगता करे का नवे सांग उने पडता अंग क्षोभ गडे. वसशील तू या भूताचे अंतरे तरी का भेद हरी दाविला. तपतीर्थाटने तुझी मूर्तिदान तरी का अभिमान आड येतो. आता मा की जय विनवितो तुका देवोनी हाका उभादारी. हे परमेश्वरा, वेदांनीही तुमच्या विषयी नीती नेती असे शब्द काढले. परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन करण्यास वेदही कमी पडले. त्यामुळे परमेश्वरी अस्तित्वाचे वेगळेपण उठून दिसते. तुझ्या स्वरूपाचे ज्ञान जाणून घेण्यासाठी जी वर्मे आहेत ती तूच उलगडून दाखवित आहेस. तुझ्या प्राप्तीसाठी यज्ञ केल्यावर तूच त्या यज्ञाचा भोक्ता होतोस. मग त्या यज्ञात उणीव का निर्माण होते. सर्व भूतमात्रामध्ये चराचरामध्ये तुझा वास आहे. तर मग त्याचे आणि तुझे स्वरूप भिन्न कसे. तप तीर्थाटन दान धर्म केल्याने तुझी प्राप्ती होते. तर मग ते करणाऱ्या भक्ताच्या मनी अहंकार का निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, मी तुझ्या दारात उभा राहून हे सर्व प्रश्न विचारित आहे, तेव्हा मला क्षमा कर. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली. वैष्णव चांबार धन्य त्याची माता शुद्ध उभयता कुळ याती. ऐसा हा निवाडा झाला शे पुराणी नोये माझी वाणी पदरीची. तुका म्हणे आगी लागो थोरपण दृष्टी त्या दुर्जन न पडो माझी. एखादा मनुष्य ब्राह्मण या उच्च जातीतील असला तरी अभक्त असला तर त्याचे मला तोंड न दिसावे. त्याच्या मुखास आग लागो. त्याच्या दुर्दैवी मातेने त्याला का जन्म दिला. एखादा मनुष्य चांभार या जातीमध्ये असला आणि जर विष्णू भक्त असला तर त्याची माताही धन्य आणि त्याची यती कुळही धन्य होय. असा हा निवाडा पुराणांनीच दिला आहे. माझ्या पदराचे मी काही बोलत नाही. तुकोबा म्हणतात, अशा दुर्जनाचे तोंड मला दिसू नये. त्याच्या मोठेपणाला आग लागो. त्रिपुटीचे योगे काही नवे कोणा दोघे. एक जाता लागे एक पाठी लागते. मागे पुढे अवघा काळ पळो नयन चळे बळ. करिता कोल्हाळ कृपे खांदी हरिवाये. पाप पुण्यात्माच्या शक्ती असते योजिल्या श्रीपती. यावे का कुळते तेथे सत्ता नायका. तुका ओबा पैल थळी तरी ते प्रकार निवडी. घातल्या सांगडी तोपे पेटे पेटे हाकारी. कर्ता कर्म कारण या त्रिपुटाच्या बळावर जग चालते. एका पाठोपाठ एक त्रिपुटी जगाच्या पाठीमागे चालत असतात. त्यासाठीच विश्वाचा सर्व व्यवहार चालतो. विश्वातील जीवाला काळाने व्यापले आहे. काळाच्या मागे पुढे तो जाऊ शकत नाही. पण हरिभक्तीमुळे तो काळाच्या पकडीतून सुटू शकतो व त्याचा भार हरी स्वतः वाहतो. पाप पुण्य यांच्या शक्तीची योजना त्या श्रीपतीनेच केली आहे. त्यातून सुटण्यासाठी त्याची काकुळती येऊन विनवणी करावी. तुकाराम महाराज म्हणतात, मी पलीकडे काठावर उभा आहे. भवनदी पार करण्यासाठी विठ्ठल नामाची नाव घेऊन तुम्हाला हाका मारतोय. देखण्याच्या तीन जाटी वेटी वारतात त्यांनी. जैसा भाव तैसे फळ स्वाती तोय एक जळ. पाय सांगे आणि जेवी अंतर महांदर तेवी. तुका म्हणे हिरा पारखिया मुडा गाराम. परमेश्वराला पाहण्याचे 3 प्रकार आहेत. दुसऱ्या कोणीतरी सांगण्यावरून जाणे, वेठीला धारण्याप्रमाणे पाहणे आणि सूक्ष्म रीतीने जाणून घेणे. जसा भाव असेल तसे फळ मिळेल. जसा स्वाती नक्षत्राच्या पावसाचा परिणाम शिंपल्यावर पडल्यावर मोती होतो, कापसावर पडल्यावर कापूस पीक जळते, सर्पाच्या मुखामध्ये विष होते, त्याप्रमाणे भाव तसे फळ मिळते. जेवण पाहणे, जेवणाची गोष्ट ऐकणे व प्रत्यक्ष जेवण या 3 कृती वेगवेगळ्या आहेत. त्याप्रमाणे जसा भाव तसे फळ मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, हिरे पारखी माणसाला हिऱ्याचे मोल कळते. मूर्ख त्याला गारेचा खडा समजतो.
अनुभवे अनुभवा उगाची साधिला तरी स्थिरावला म्हणून ठाई पिटूनिया मुशे आला अलंकार दग्धते आसर होऊनिया एकची उरले काया वाचा मन आनंद भुवना माझी त्रयी तुका म्हणे आम्ही जिंकला संसार होऊनी किंकर विठोबाचे विठ्ठल चरणाचे चिंतन करताना चंचल मन त्या ठिकाणी स्थिर झाले असा अनुभव आल्यामुळे परमार्थाच्या सफलतेचा अनुभव आला. सोने अग्नी परीक्षा देते तेव्हा त्यातील हिनकसपणा जळून जातो व हातोड्याच्या घावाने सुंदर दागिने बनतात. माझ्या या आनंदवन भुवनामध्ये काया वाचा मन तन्मय झाले आहे. तुकोबा म्हणतात विठ्ठलाचे दास होऊन आम्ही या संसाराला जिंकले आहे. ऐशिया संपत्ती आम्ही संसारी भोगविता परी काय सांगू काय तो भोग कामना भोगी तसे देवा लिंगने हेवा करण चुम्ही शांतीचा संयोगे निरसला ताप दुसरे या ते पाप भेदबुद्धी तुका म्हणे पाये तिकडे सारिके आपुले पारिके निरसले. आम्ही या संसारामध्ये सर्वात श्रीमंत आहोत कारण हरिभक्तीचे ऐश्वर्य आम्ही भोगत आहेत. आमच्या सर्व मनोकामना विठ्ठलाचीच अपेक्षा करतात. त्यांच्या चरणविषयी लोभ निर्माण होतो त्याला आलिंगन द्यावेसे वाटते. दया क्षमा शांतिमय वातावरण निर्माण झाल्यामुळे जीवनाचा त्रिविध ताप नाहीसा झाला. आता दुसरा विचार मनामध्ये आणणे म्हणजे पाप आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला सगळीकडे विठ्ठलाचेच रूप दिसत आहे त्यामुळे अपपर भाव नष्ट झाला आहे. राम राज्य राम प्रजा लोकपाळ एकचे सकळ तुझे नाही मंगळा वाचोने मटे नावाने अखंड वाणी एकी सारे मोडले ते स्वामी ठाया ठाव शेवा वाढवावा हेवा कोणा संगे तुका म्हणे अवघे दुमदुमिले देव उरले ते गावे हेची आता. रामराज्यामध्ये राजा प्रजा सर्व राममय झाले आहे. सगळे एकच आहे दुसरे काही नाही. माझ्या वाणीमधून रामनामाशिवाय काही उमटत नाही. ती रामनामाची राशी आहे. आता स्वामी सेवक व भाव नष्ट झाला ही स्थिती कशी वाढवावी. तुकाराम महाराज म्हणतात जिकडे तिकडे रामनाम दुमदुमले आहे. आता उर्वरित काळी रामनाम गावे हेच उत्तम. 785 वर आपण थांबत आहोत. रामकृष्ण हरी माऊली.